जिसका तुम्हें था इंतजार, जिसके लिए दिल था बेकरार, वो घड़ी आ गई आज। झमरिया की बैंड बजाना है और हंसना है और हंसाना है। टाकी टिक्की टाकी टिक्की टाकी टिक्की, झमुरे बजा ताली। काय माणसं आहेत, भस्म्या झालाय, काय झालंय यांना, म्हणजे कसे लोक आहेत आणि काय दाखवत आहेत आणि काय लोकांना हे लोक प्रेरित करतायत. म्हणजे हे तर दूर दूर तर ह्यांना तर पब्लिक पण मानत नाही. इन्फ्लुएन्सर यूट्यूबर म्हणजे आता जो यूट्यूबवर व्हिडिओ टाकतो तो यूट्यूबर, पण कोण प्रत्येक यूट्यूबर हा इन्फ्लुएन्सर असतोच असा नाही, आणि हा तर नाहीच नाही. ह्याच्याकडनं इन्फ्लुएन्स झाले म्हणजे इथे ना लाशे बिछेंगी लाशे असं होईल बाबा. उबाळं येतील. मला वाटतं त्या किरकिरणीच्या आली पण असतील. काकू जरा सांभाळून उठा, बसायचे, हगायचे, पादायचे, सगळ्याचे वांदे होतील. यांना म्हणे डायबिटीस आहे, तर एवढं बघा ते कसं झालंय. ते नगाडा तुमचा छातीला टेकलाय. आता छाती पार करून गळ्या घशाशी येईल सगळं, पाठपोट छाती सगळं एकत्र होईल. कुठला काय अवयव ते कळत पण नाही आहे. बघून अशा बसल्या ढिम्म. ती तुमच्याकडे हेल्पर येते, ती पण आश्चर्यचकित झाली, ती पण हसायला लागली. हसतात तुम्हाला गाववाले, आणि तुमच्याकडे कामाला येणाऱ्या बायकांना पण म्हणत असतील की कुठे कसे ते येड्यांकडे काम करते. शी काय खाण्याची तुमची काय, म्हणजे इतकं तुम्हाला सावकारी आहे, इतकं आहे. तुम्ही स्वतःला मोठे तिकडचे भिकार सावकार समजता, पण भिकारपणाची लक्षणं काय जात नाहीत तुमची. आणि तुमच्या त्या करंट्या लेकाची नुसतं खा 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 खा, कधी नाही मिळालं असं खातात. आंबे कोण इतकं खातं का? एकतर तुम्ही ते खाल्लं नाही आहे, नाहीतर फेकाफेकी चालली आहे तुमची. काय पण फेकताय लोकांना, पण लोकांना तरी कशाला ना, हे असलं दाखवून कशाला काय उल्लू बनवता. काहीतरी चांगलं दाखवा, काहीतरी चांगलं इन्स्पायर करा. आणि हा म्हणे ह्याचं चॅनल होतं आहे म्हणजे ते डबड्यात गेलेलं, सगळेच डबड्यात गेले, हे पण डबड्यात जाणार आहे. बस थोडा वेळाने चाललाय, हळूहळू हळूहळू हळू, बस खतम, टाटा बाय बाय होणार आहे. नक्की लिहून घ्या तुम्ही माझ्याकडनं, जर हे असंच चालू राहिलं तर. हे फालतूगिरीने काय होत नसतं. म्हणे मी फिटनेस माय एनिमीच आहे तुझा. कधी काय फ्रेंड बिन काय कधी नव्हता ना, कधी होणार आहे. आणि आता एनिमी असा विळखा घालणार आहे ना, बघ तुझा एन्काउंटर करतो की नाही. फिटनेस तुझा डोंबलाचा फिटनेस, आणि हे पितो, शाळं पितो, आणि मम्मीला चालवतो, आणि मी वॉक करते, आणि मी हे करते. हिला काय झालं ना, धाड भरली तर डॉक्टरने ना हिला कळटवलंच पाहिजे. त्या डॉक्टरला ना व्हिडिओज नेऊन दाखवेन मी, आणि सांगेन हिला तर उभी पण करू नका, स्वतःच्या कर्माने भरली आहे हिच्या अंगात. हिला ना उडवून लावा. ज्या माणसाला स्वतःची काय पडली नाही आहे, दुसरा लाख सांगेल तुम्हाला, तो तर टपलेलाच आहे तुला पोचवण्यावर. तेव्हाच काय ते गिळायला मिळेल ना. ते तू विसरूनच जा काय हलणार आहे आणि काय तुला बघायला मिळणार आहे. ते तर तू राहूच दे, पण जे काही आहे ना ते त्या बाबा स्वतःचं स्वतः सांभाळून ठेव. स्वतः बघायचं असतं. अरे लोकांना विचार, जे लोकांना सगळं काही व्यवस्थित करून, व्यवस्थित खाऊन, पथ्य पाणी करून, पण जेव्हा त्यांना ना बिचाऱ्यांची सुटका होत नाही, त्यांना कितीतरी खावंसं वाटतं पण खाता येत नाही. बिचाऱ्यांना इतकं कंट्रोल करावा लागतो, आणि ते करतात पण तरी पण त्यांच्या प्रयत्नांना यश येत नाही. त्यांचं काय दुःख असतं, त्यांच्या घरातल्यांचं काय दुःख असतं. आणि तू थेरडे खा 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 खाते, फुटशील एक दिवशी. वेळ पण नाही मिळणार मग तुला तुझे. जाऊ दे ना यार, काय बोलायचं, काय दाखवतात. शी. आणि इन्स्टावर तर उच्छाद मांडलाय या माणसाने. ती कोणतरी आहे एक हॉस्टेलमधली मुलगी, तिचं कॉपी केलं. आधी मराठीमध्ये बोलायचा, ह्याला वाटलं की ती हिंदीत आहे, आपण मराठीत बोलूया, म्हणजे मग लोकांना काहीतरी वेगळं वाटेल, आणि मराठीमधलं आपण हे ट्रेंड सेटर म्हणून आपल्याला पण लोक तर ह्याच्यावरच बोलायला लागले, उलटे बोलायला लागले की हे काय फालतूगिरी. आणि ते काय बरोबर पण वाटत नव्हतं. काय नीट यांचं मराठी येतं, नाही हिंदी येतं, इंग्लिश तर जाऊच देत, येतं दूरचीच गोष्ट. फक्त आता तेच बाकी राहिलंय, तर ते करण्याचा प्रयत्न केला. पण ते अंगाशी आल्यावर मग हिंदीत बोलायला लागले. तर हिंदी तरी कुठे येते, आणि तिला क्रेडिट द्यायला लागले. अरे क्रेडिट देऊन काय होत नाही, समजलं का? त्याच्यासाठी ना चांगला कंटेंट असावा लागतो, चांगलं अपिअरन्स असावा लागतं, चांगली माणसं असावी लागतात मुळात. अवतार बघितला का त्या खाजुर्डीचा? कशी उभी राहते तिथे, ते सगळं ते मॅक्सीला ओलं झालेलं, कधी आत काय घालतच नाही, हल्लुलुलूचे डुलुलुलू झालेलं असतं, आणि तशीच ते जेवण दाखवत असते. अरे तुम्ही कसे घाणेरडे राहतात, तुमच्याकडे बघूनच असं वाटतं ते कोणाला खाण्याची इच्छा मरून जाईल.
कसं तुम्ही स्वतः तर राहताच असं वाटतं की वासमारी झाली आहे तुम्हाला बघून आहे ना असं म्हणजे फक्त कॅमेऱ्यातनंच वास यायला लागतो, घाणेरडा वास, इतकं गलिच्छ वाटतं ते. कसं जरा तरी आपण सोशल मीडियावर आहोत, जरा प्रेझेंटेबल राहायचं. खिले चावल पण सडे चावल वाटायला लागतात, इतकं घाण आहे ते म्हणजे तुमचा अपिअरन्स. आणि लोकांना कशी उत्तरं देतो आहे, लोक जर काय सजेस्ट करतायत, काहीतरी म्हणते मराठीत बोला म्हटलं तर म्हणतो मराठी घ्या बोललो. आणि काय जलसी, आणि हे ट्रेंडिंग आहे. अरे ट्रेंडिंग आहे काही असू दे, ते ट्रेंडिंग आहे म्हणून तुझं ट्रेंडिंग होत नाही आहे, समजलं ना. दुसऱ्यांना तिकडे काय काय झाले पंचवार्षिक योजना म्हणून तुझं होत नाही आहे, मग ते पण ट्रेंडिंग आहे पंचवार्षिक योजना, मग तुझं का नाही येते, ते का नाही ट्रेंड फॉलो करत. आला मोठा ट्रेंड फॉलो करणारा, कसला ट्रेंड फॉलो करतो. ट्रेंड फॉलो करण्यासाठी पण आहे ना अक्कल लागते, अक्कल, आणि तेवढी क्वालिटी द्यावी लागते. काहीतरी वेगळं, त्याच्यात पण काहीतरी वेगळं करावं लागतं, तेव्हा जाऊन ते होतं. तुला काय जमणार आहे रे थुलथुलीत आणि बुलबुलीत, आणि तुझी बायको ती डुलुलुलूची हालुलुलू फिडिंग गाऊन घालते. कशाला ते, म्हणजे इतकी पण दानत नाही का रे तुमची का. स्वतः जरा चांगले कपडे घेऊ शकतात किंवा काहीतरी घालू शकतात. हां, एवढे तर फुकटचे मिळतात ते तरी घाला. काय रे बाबा, तुमच्याकडे येतात त्या बायका. तुला ना मी एक आयडिया देते, म्हणजे खरंच मी तुझ्यावर इतके उपकार केले ना, इतके की माझ्या ना पाय धुवून आहे ना, त्याचं जे पाणी आहे ना ते सूप म्हणून प्यायला पाहिजे तू खरं तर, समजलं का. आता तुला अजून एक आयडिया देते, कारण तुझ्यासारख्या थिल्लर लोकांना ना असं ना काहीतरी करावं बरं तरी. लोकांना मी समजू शकते की काय नाही, तुझ्याकडनं दुसरं काहीच होऊ शकत नाही, रस्त्यावर येशील. पण ठीक आहे, पोरं बाळवाला तर नाही, पण ॲटलिस्ट बायकोवाला आणि आईवाला माणूस आहेस तर तुझं थोडंसं काहीतरी चालावं म्हणून तुला आयडिया देते. तुझ्या बायकोला उभी करण्यापेक्षा ना बघ, जरा तुझ्याकडे कामाला येतात ना त्या बायकांना उभं कर आणि त्यांना सांग, किंवा तू व्हॉइस ओव्हर दे, त्यांना फक्त दाखवायला सांग, असं काहीतरी कर. त्या तरी कितीतरी पटीने प्रेझेंटेबल राहतात, कितीतरी पटीने स्वच्छ, आणि तू आज जे पण काही आहेस ना ते फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे आहेस. नाहीतर हा पण बाजार उठला असता तुझा केव्हाचाच, जर त्या खाजुर्डी आणि तुझ्या ढेरपोट्या आईकडे असलं असतं तर. जेव्हा त्या बायका येत नाहीत किंवा कोण नसतं तेव्हा या दोघी काय करतात ते बघितलंच आहे आम्ही. कुठले मसाले काढतात आणि घालतात. आम पाम ढूस किसने मारी फूस, ये झमुरेने मारी, आणि तिथून ती बायको काढते वेलची. आणि आईचं जाऊ दे, आता ते वय आहे ना म्हणून मी काय बोलत नाही, थोडा वयाचा आदर करावा लागतो. जितकं बोलली तेवढं पुरे, नाही तर बोलायला तर मी खूप बोलू शकते. तिचं पण खूप गोष्टी नोटीस केल्यात. तर त्यांना ठेवत जा, त्या बायकांना, त्या व्यवस्थित येतात, त्या व्यवस्थित चांगलं दिसेल पण, आणि लोक पण अप्रिशिएट करतील. सो बघ जरा विचार करून, बकवास कुठचा ट्रेंड फॉलो करतोय डोमलाचा. त्या झिलूला पण इतका सतवतो बाप रे बाप, म्हणजे ती वैतागले असं वाटतं ना कधीतरी. हे झिलू जर माझं ऐकले असतं ना तर मी तिला बोलली असते की झिलू, ह्याच्यानं एक दे, याचा बोंडाच फाडून टाक, असा एक पंजा मार ना बोंड्यावर, त्याच्याशिवाय नाही सुधारणार हा. मुक्या प्राण्यांना त्यांना काही एक्सप्रेस करता येत नाही तरी पण ती गुरगुरते. ती एक ह्याला एक कमेंट पण आली होती की जनरली पाळीव प्राणी असं नाही करत, आपल्या मालकावर तर नाहीच नाही, पण ती तुला असं करते याचा अर्थ म्हणजे तुझा तिला लळा लागलेला नाही आहे, आणि तिला इरिटेट होतं आणि तिला आवडत नाही आहे. असं कसं, म्हणजे तू असं काहीतरी केलं असशील की तिला तुझी चीड येते. कारण हा काय केलं असेल, म्हणजे हा इतका पिडतो, ती आपल्या ह्याच्यात असेल, आपल्या ह्याच्यात मदमस्त असेल तरी पण जाऊन तिला पोक करतो, तिला सतवतो. आणि हा तर अनदर लेवलचा फालतू माणूस आहे ना, कुठे पण हात लावतो, कुठे पण कसं करतो. म्हणजे आता तो शब्द मला घ्यायचा नाही आहे, पण तोच आहे. त्याच्यामुळे ती पण, त्या कॅटला पण सेन्सेशन आहे, चांगला स्पर्श वाईट स्पर्श कळतं तिला. आणि तिचं खाणं काढतो, म्हणजे इतका तू दळिद्री आहे, भिकेला लागलेला आहे, अशाने तर लागशीलच एक दिवस. तिचं खाणं काढतो. तुला कमेंट आलेली, आता तुझा चिचे बांधा, तुझे आलेली ना हिला, हो आलेली. तिचं काय, ती तर हेच आहे, स्वतःकडे बघ, समजलं का. सगळ्यांनी तिघांनी पण स्वतःकडे बघणं जरुरी आहे. तसं तर खाजुर्डीला पण कमेंट येते, मी दरवेळेला म्हणते की खाजुर्डीचा झालाय नगाडा, काय तरी आवर घाल म्हणून, कसं काय ते टेस्ट वगैरे करून घे. दुनियाभरचं असतील आता, हिच्या जर थायरॉईड वगैरे टेस्ट केला ना, दुनियाभरच्या गोष्टी निघतील या खाजुर्डीला, तिच्याकडे बघूनच कळते. आणि त्या मांजरीची काढता तुम्ही, तिचं बंद करायच्या आधी हिचं बंद कर खाजुर्डीचं, जर तुला खरंच हलवायचं असेल पाळणा तर, समजला का. तिला कर आधी, तिचं जास्त इम्पॉर्टंट आहे. हिचं काढतोय, प्राण्यांचं बोलतोय, तिचं चिची बंद कर. चिच्चे
चिच्ची देणं बंद कर. जसं चिच्ची बंद असं फक्त बोललाच तरी ना या विचारानेच सुकून जाईल ती. जास्त काय करण्याची गरज पण नाही आहे. काय खाते तिला कसं खात होती ते काल प्रकार तो बघितला. किळसवाणा प्रकार. अन्नाचा तो अपमान आहे. हे असं आणणं आणि असं खाणं आणि हा तर असा उडवून खातोय तो. अर्ध तोंडात पडतंय तर अर्ध खाली प्लेटमध्ये. आणि आई तर त्याहून मान. आई म्हणे की हे काय तू ह्याच्या प्लेटमध्ये जे उरलेले ते घेससाठी ठेवलंय त्याने, घेससाठी. हो काकू तुम्ही खा, तुम्ही नाही खालो ना तुम्हाला कोंबडा मी तोंडात ते. लाज नाही वाटत? काय बोलतोय आपण, काय वागतोय, ज्याच्या जीवावर आहे त्याचं कसं आपण मान ठेवला पाहिजे, काय बोललं पाहिजे. आईच अशी, आईच्याच तोंडावर नाही काय ताबा. आईचंच गटार ओकते नुसती तोंडाने. तर मग कसं असणार पोरं. तो पण म्हणूनच तसा काहीतरी फालतू बडबडत असतो. तो कमी होता म्हणून आता ती पण बोलायला लागली खाजुरडी. काय तर म्हणे गॅसने काहीतरी केलं, गॅसने पंखा चोरून नेला. असं म्हणजे आता काय ना त्या लोकांनी येणाऱ्यांनी विचारता मला खरंच असं वाटायला लागलंय की ह्यांना बोलून तर म्हणजे कधी न संपणारी गोष्ट आहे. थकलीच आहे मी. पण ह्यांच्या घेसना काय कळत नाही आहे. इतकं मस्करीमध्ये पण तुमची खिल्ली उडवतात, तुमच्यावर काय ना काहीतरी आरोप लावतात. तुम्हाला म्हणजे काय एवढं पैसे देऊन पण अशी तुच्छ वागणूक देतात. तुमच्या तोंडावर तर काय बोलत नाहीत कारण पैसे यायचे असतात ना. पण तुम्ही गेलात की आडून कसं प्रत्येक पावलाला तुम्हाला बेइज्जत करता तरी जाता तिकडे तोंड उचकटून. कुठे शरम. म्हणजे तुमच्या घरच्यांनी एक वेळेला असं मस्करीमध्ये तुम्हाला बोललं तर जाल का परत तिथे, तेव्हा आडवा येईल तुमचा मान. पण इथे जातात आपले चाटायला थुकलेलं. आणि त्या वॉशरूमच्या इथे बघितलं काय केलं होतं प्रकार. किती तो ढीग आणि किती ते कपडे आणि काय खच्चड आणि हे सगळं नुसतं असं भरून आणि काय तिकडे करून ठेवलंय. आणि कोण म्हणतं स्वच्छता आणि खूप छान आहे यांच्याकडे आणि खूप स्वच्छ आणि छान वाटलं. कोण आहे ते, कोण आहे ही कशी देईन ना चुबसा. आणि स्वतःची लायकी नाही ना तर मुंबईला ना नावं तर तुम्ही ठेवूच नका, समजले ना. आम्हाला पण गाव आहे, आमचं पण गावावर प्रेम आहे, आम्हाला पण गावी जाऊन राहायला आवडतं. पण म्हणून आम्ही आमची जी कर्मभूमी आहे त्याला नावं नाही ठेवत. जिथे जे माणसं मेहनत करायची सवय असते ना, मेहनतीचं खायची सवय असते ना, त्याला नक्कीच मुंबई आवडेल. ज्यांना असं ह्याची टोपी त्याला आणि असं फालतूगिरी करायची ना तो माणूस कधी प्रगती करू शकत ना. मुंबई त्याला आपलीशी करून घेते ना, तो मुंबईला कधी चांगलं मानू शकतो. कारण का हे आयातखोरी करून खायची सवय झालेली आहे ना. म्हणून काय ग खाजुर्डे, काय म्हणते तू, काय म्हणते की नाका. मी म्हटलं तिकडे खूप दगदग होत्या ना, तेवढं धगधगीचं धाकधुकीचं जीवन त्या नको आपल्याला. इथे कसं बरा वाटता, इथे सगळं 4 माणसं छान बोलतात, तिथे काय कोणाला पत्ता नसतो ना. तर हे बरं आपलं. तिकडे कसं काय नुसतं एवढं आपल्याला आता ते झेपणारच नाही. मला ते एवढं धावपळीचं जीवन आता नकोसं वाटतं. इथे कसं आरामात आपलं. कसला आराम आणि कसला आपला. आणि काय तुला कुठलं काय राणीसारखं ठेवलंय. अवतार बघितला तुझा अवतार. तर बोललं ना प्रत्येक वेळेला तो बोलेगा की बोलताय. पण तुझी ना अशीच दाखवत राहायला पाहिजे तुला, जोपर्यंत तुला रिअलाईज नाही होत. टट्टी दिसतेस तू, टट्टी पण तुझ्यापेक्षा चांगली दिसते. चा अवतार बघ. आणि काय कसला आराम करते तू दिवसभर. तुला सकाळपासनं झुमतो तो, सकाळपासनं जी चालू होते तर रात्री भांडी घासिंग, कपडे नाही कपड्याला ठेवले त्या येतात. मग त्या कचरपट्टीत राहते. गाव चांगलं आहे, गावातली घरं पण चांगली आहेत, तुमच्या बाजूच्यांचं पण घर चांगलं आहे. पण तुझं काय आहे, झोपडी वजा महाल. झोपडं तरी चांगलं असतं. झोपडं पण छान मजा असते झोपड्यामध्ये राहण्याची. तुझ्या इथे तर कोण पाय पण नाही ठेवणार. राहणं तर दूरचीच गोष्ट. आणि ह्याचा तुला खूप मोठं हे आहे. म्हणजे तू काय लेवलची आहेस बघ. तिथे ते धकाधुकीच्या जीवनात आहे ना, ॲटलिस्ट बायका ऑफिसला वगैरे जाऊन 4 पैसे स्वतःचे कमवतात. ते स्वतःवर उडवण्याची त्यांची हिंमत आहे. स्वतःवर खर्च करण्याची त्यांची दानत आहे. तुझं काय आहे, 10 रुपयाच्या क्लिपसाठी त्याच्याकडे मागते त्या भिकार सावकारकडे. ही तुझी लायकी. आणि तू मुंबईच्या जीवनाशी कंपॅरिझन करते. त्या मॅनिक्युअर करतात, पेडिक्युअर करतात, वेळोवेळी हेअर करतात, त्याच्यानंतर आयब्रोज करतात, फेशियल करतात, स्वतःला टापटीप ठेवतात, कमवतात, उडवतात. तुझं काय आहे भिकारडी कुठची. रोज एवढं खायला करून स्वतः कधी न मिळाल्यासारखी खाते. कधी नाही बघितलं असं दोन्ही हाताने ओरबडून. कधी देईल तेव्हा देईल. आणि तुला काय वाटतं की तुझा बाबू नको बाबू, एडिट होणारा, कट होणारा.
तो बाबू तुला काय करणार आहे स्वप्न तुझी पूर्ण? हिला ना असं वाटतं की बाबा बाबूने कोणाला काय खायला प्यायला दिलं किंवा कुठे काय तर माझ्या वाटणीचं जाईल ना, पैसे पैसे त्यांच्यावर खर्च होतील, मग कसं मग बाबूने मला 3 वर्षानंतरचं जे प्रॉमिस केलं ज्याला आता 5 वर्ष झाले तरी अजून ते उजाडलं नाही आहे. आराम करायचा, आराम की जिंदगी. कारण हा खूप मोठा बोलला होता ना की मी असं 3 वर्ष मेहनत करणार आहे दिवस रात्र. आता तुम्हाला असं वाटतं पण आता मी खूप जबरदस्त आत्ता आम्ही मेहनत करणार आणि 3 वर्षांनी आम्ही आराम करणार, नुसतं फिरणार, मजा करणार, हे करणार, आम्ही सगळं आउटसोर्स करणार आणि आम्ही दोघं फिरणार आणि मजाने लाईफ, अशी स्वप्न दाखवलेली ना. मग आता बाबू कधी कधी असा म्हणतो ना की मी आहे ना, मी देणार त्यांना पार्टी किंवा मी देणार त्यांना टोस्ट, मी देणार त्यांना खारी. तर त्या खारी टोस्टचे पैसे पण जातील आणि हिचं स्वप्न आणि लांबणीवर पडेल अशी भीती वाटते. म्हणून मग जो बाबू तर कधी देणार नाहीच आहे पण तरी पण तो बोलतो. तरी मी आधी पण बोललेली, भलेही तो काय करो न करो पण ॲटलिस्ट तो ह्या बाबतीत तरी बरं आहे की तो ॲटलिस्ट तोंडाने त्याच्या निघतं तरी की मी हे करेन किंवा मी हे देईन. पण ह्या दोघी, ती तर आहेच तसली मोठी महाराणी आणि मेन ह्यांची सगळ्याची कल्प्रिट, जिच्यामुळे ही असली पैदास झाली आणि या पैदाशीमुळे आपल्याला हे सगळं सहन करावं लागतंय. ती तर आहेच पण ही दुसरी आली आहे. म्हणजे ह्या अशा बायका ज्या माणसाच्या नशिबात आहेत त्या माणसाचं कसं होणार? तो माणूस कसा ग्रो करणार? नाहीच करू शकत. इतक्या नष्टर पनोती बायका आजूबाजूला असल्यावर आई पण पनोती आणि बायको पण पनोती. साधं काय 20-25 रुपयाचं खायला घालावंचं, 50-100 रुपयाचं म्हणते मी तेवढं पण द्यायचं म्हटलं, नुसतं म्हटलं तरी नको बाबू, ए बाबू काय बोलतो तू, नाही. आणि दुसऱ्याने ते आपल्याला दिलं किंवा दुसऱ्याने सांगितलं, जर बाबूने सांगितलं मला हे फ्रीमध्ये मिळालं किंवा ह्यांनी हे दिलं, ते म्हणाले ठेव. बाबू कसा सांगत होता आंबे घेऊन आलेला तेव्हा की ते म्हणाले ठेव, आम्हाला असं आवडत नाही, असं काहीतरी शब्द होते त्यांचे, शब्द होते. कसले शब्द? तुला स्वतःचे शब्द बोलता येत नाहीत, दुसऱ्यांचे शब्द काय लक्षात ठेवणार आहे बाबू? पण जे पण काय तो सांगत होता तर त्याच्यावर कशी लगेच आपली खुश झालेली. हो चांगली माणसं असतात, हो असतात, फक्त असतात, तुम्ही नाही आहात. फक्त दुसऱ्यांकडनं दुसरे कसे चांगली माणसं आहेत ते बघून तुम्ही काय शिकता? तुम्हाला काय वाटतं द्यावंसं? काय तिकडे एवढं आणलं त्याने, एवढं स्वस्तात मिळालं, अजून एक्स्ट्रा मिळाले, तिकडून खाऊन आला तरी पण इथे पादरा खात होता. खा 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 खा, चुपा 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 चुपा, इकडून चोपा चोपा चोपा. काय भाषा आणि काय ते तोंड आणि काय ते खात होते. पण ते वाटतं का जरा 4 बाजूच्यांना द्यावं? आपल्याकडे आहे तर, आपल्याला दिलंय तर नाही, किंवा गरिबांना द्यावं, कुठेतरी वरती आपल्या आजीला नेऊन द्यावं, नाचरी हसरीकडे द्यावं, नाही, अजिबात नाही वाटत. ते सगळं म्हणजे ह्युमनली जे करू शकत नाही, जे आपण नॉर्मल माणसं एवढं ॲट अ टाईम खाऊ शकत नाही, ते ह्या सगळ्यांनी जबरदस्ती ठुसलं, खाल्लं पण कोणाला द्यायचं नाही. त्याच्यात पण अर्धे खराब निघाले होते, सालीखाली दिसत होते, ते जबरदस्ती कापले, ते कच्चे दिसत असताना कापले. त्याच्यामुळे ते आयदर कच्चे होते, आंबट होते म्हणून मग ते तसेच ठेवण्यात आले, नाहीतर मग आता कापल्यावरती मग काहीच होऊ शकत नाही ना, मग ते फेकूनच द्यावं लागतं. नाहीतर मग काय तुम्ही चटणी बिटणी केली तर गोष्ट वेगळी, पण तेवढी अक्कल कोणाला आहे? किंवा खराब निघाले तेव्हा असंच होतं. तुमच्याबरोबर हे असंच झालं पाहिजे आणि असंच होणार. आणि तुझं जे काय काय उडतं ना फ्यूज आणि हे ते, तू आम्हाला हुशाऱ्या सांगतो ना की असं होतं गावात, असं होतं आणि असे खर्च असतात आणि असे खर्च तुला वेळोवेळी येत राहणार, कारण कुठून ना कुठून तरी ते जातंच. असा पैसा जास्त वेळ टिकत नाही. इथून येतो ना तर तिकडून जातो, कुठल्या ना कुठल्या मार्गाने जातो. त्याच्यामुळे भाव्याच्या घरी होणार नाही असं तुमच्या बाजूलाच असून पण तुमच्या घरी होणार, कारण तुमच्याकडे जो पैसा आहे ना तो मार्ग शोधतो जाण्यासाठी. आणि जोपर्यंत तुम्ही सुधारत नाही ना तोपर्यंत हे असंच होत राहणार. काकीला घाम येतो, काकीला बीपीचा त्रास आहे, हे सगळं बोलणं फक्त बोलायचं, पण तो बाहेर तिकडे एवढा गॅससाठी पंखा लावून ठेवला आहे. जर गॅस नसले तरी ह्या माणसाची दानत नाही की तो बाबा किचनचा आपल्या मम्म्या म्हातारीसाठी मम्मी इथे झोपते ना, मग मम्मी आमच्या बेडरूममध्ये आली तर आंब्याच्या इथे बाटल्यांची किणकिण ऐकायला, तर त्यापेक्षा मम्मीला आपण किचनचा काढून लावूया, आपण मम्मीला बाहेरच झोपायचं. पण मग त्या काकीचा जीव गेला तरी चालेल, ती बिचारी कशी काही काम, मम्मी तिथे आपली पाय पसरून व्हिडिओ बघत पंख्याखाली गारगार झाली पाहिजे, 11 वाजेपर्यंत झोपली पाहिजे. पण इथे जी बाई काम करते, मेहनत करते, तिच्या कष्टाची, तिच्या घामाची काही किंमत नाही.
तो बाहेरून तो टेबल फॅन का स्टँडिंग फॅन तो आणून तिथे किचनमध्ये लावायचं नाही. तेवढी अक्कलच नाही देवाने दिलेली. आणि त्याच्यामुळे उडाला तर फ्यूज याचा डोक्यावरचा याचा छपरा उडाला तर. आणि वजन केलंस ना, एवढं वजन आहे ना, काय कमी नाही आहे. तुझ्या म्हणते ना की एवढी मी कमी झाली, आता मी रोज खेळणार ना, रोजच खेळते तू बॅडमिंटन म्हणते मी. तर तू एवढी कमी झाली. एवढी कमी तर मी डिलिव्हरीनंतर पण झाली नव्हती माझ्या. हां, एवढी कमी झाली तू 67 किलोची, 68 म्हणजे ऑलमोस्ट. आणि मागे काय म्हणाली होती तू मला जेव्हा 3 माकडं बसलेली तेव्हा? ती गॉसिप गर्ल ना, ती कशी बोलते आणि असं डबल मिनिंग बोलते आणि ती बोलते असं. आणि काय तिला असं लाज नाही. तुला किती लाज आहे ते बघितलं, किती लाज आहे तुला. हां, ती काय ते आपल्यासमोर 2 भले ती येडी सासू आहे, पण सासू आहे ना तुझी, ती आहे एक बाहेरची बाई आहे तेवढ्याच वयाची, तुझ्या सासूच्याच वयाची, जी काम करते, मेहनत घेते. तुझ्या सासूसारखी नाही आहे आडवी झालेली, पण म्हणून काय तिचं वय लहान नाही आहे, ती तेवढीच आहे. तुझ्या सासू एवढीच आहे. तुझी सासू अकाली झाली आडवी तिच्या खाण्यामुळे, नुसतं खायचं झोपायचं, त्याच्यामुळे ती तशी झाली. त्या 2 बायकांसमोर तू काय पांचट बोलते ते सगळं चालतं. या मी फक्त माझ्या नवऱ्यालाच दाखवणार. या तुला काय दाखवायला, काय म्हणजे स्लीवलेस वगैरे घातलं तर काय त्या बायका काय म्हणजे असं सगळं काय दाखवतात? तू काय काय सगळं दाखवून मोकळी झाली. तुझा नवरा तुझं काय काय दाखवून गपचूप मोकळा झाला, इतकं की तुला नवऱ्याला आवर घालावा लागला आडवं होऊन वगैरे झोपलेले. आठवतं ना मंडळी, एकदा हिची ब्राडू चड्डू दाखवत होता आणि मग ही अशी अडवत होती आणि असं म्हणजे झाकण्याचा प्रयत्न करत होती. आणि नंतर पण हिची एवढी हिंमत नाही की बाबूला सांगावं की बाबू ते एडिट कर डिलीट कर, ते पण टाकलं. म्हणजे त्या लेवलला पण गेलेला आहे हा माणूस, त्या लेवलचं पण हा वागलेला आहे. ते पण दाखवण्याचा म्हणजे व्ह्यूजसाठी वाटेल ते हा काहीही दाखवू शकतो. आणि हिचं मोठं, मी माझ्या बाबूलाच दाखवणार. बाबूलाच दाखव, दुसऱ्यांना बघायचं पण नाही आहे. बघितलं ना तर लोक चक्कर येऊन पडतील. नको, जेवढं बघितलं तेवढं बस झालं, अजून काही बघायचं नाही आहे आम्हाला. आणि बाबूलाच दाखव. आणि ज्या दिवशी तू लोकांना दाखवायला सुरू करशील ना, त्या दिवशी तू आहेस आणि मी आहे. समजली ना खाजुर्डी? लायकीत राहा आणि जास्त बोलू नको चापाड. आणि काय ते चायनीजचा प्रकार, बाप रे, एवढे आणले. आणि ही ढेरपोटी सांगते नावं लिहून घ्या. अरे बाबा, तू पहिल्यांदा बघते, तुला ते खायला पण नाही आणलं त्यांनी, सगळं स्वतःचंच आणलं. काय विचार केला तुझा? तू स्वतः नाही खात आहे आणि दुसऱ्यांना सांगते आपली लिहून घ्या. आणि हे ते आमचं आयुष्य गेलं हे खाण्यामध्ये. आम्ही सगळं खाल्लं, सगळं ट्राय केलं, जे तुम्ही पण खाल्लं नसेल ना. बस चायनीजच्या पुढे आणि ते बिर्याणीच्या पुढे काही दिसत नाही तुझ्या मुलाला, तर काय माहिती नाही. आणि तू आम्हाला सांगणार लिहून घ्या आणि हे करा आणि ते करा. आणि तुला ना चॅलेंज आहे झमुऱ्या, दाखव तू मला ते कुत्र्यांना घातलेलं दाखव. तू म्हणतो ना हे उरलेलं कुत्र्यांना घालणार, तर बघूच मला तू हे घालतोय कुत्र्यांना. नाही, तुझी वाट लावली ना मी कुठून सोर्सेस लावेन, तुझे बंबू लावून सोडेन. लक्षात ठेव तू. हाईट झाली हाईट. प्राण्यांना, मुक्या प्राण्यांना त्रास देण्यासाठी, स्वतःच्या कंटेंटसाठी, त्यांच्या जीवाशी खेळण्याची हाईट झाली. ऑलरेडी तू चिक्कूला घालवलंस, तुझ्यामुळेच गेलाय तो, तेवढं बस झालं. आता पण तुझे फालतू चाळे चाललेत, आईस्क्रीम देणं, बिस्किट देणं. लोक वारंवार तुला कमेंट करून, ते झिलूचं तुला दिसलं पण बाकीच्या कमेंट्स तुला दिसत नाहीत. इतकं सांगतात लोक, तरी तेच करतोय. आणि आता तू अजून त्यांना काही चायनीज वगैरे खायला घालणार. तू करच आणि दाखव ते ऑन कॅमेरा दाखव. गेलं मग ते फुटेज खतम मग तू. आणि खरंच मी ह्यावेळेला आय एम व्हेरी सिरियस. आणि मी खरंच माझी सगळी हे वापरेन, ताकद वापरेन, सगळे सोर्सेस वापरेन. आणि तुझ्या बंबू लावल्याशिवाय तुला सोडणार नाही जमुऱ्या मी. जास्त होतंय तुझं आता. स्वतःपुरतं कर. तू विष खा, नाही तर आणि काय खा, कोणाला काही पडलेली नाही आहे. समजलं ना? ते काय खातोस ना कचरा, तो खा, कुठेही टाक, काय पण कर. तुझं ते पाणी संपलं असेल तर दगडाने पूस, वाटेल ते कर. तुझ्याशी कोणाला काही घेणं देणं नाही आहे. पण दुसऱ्या मुक्या जीवांशी खेळण्याचा अधिकार तुला कोणीही दिलेला नाही. मग ती झिलू असू दे, नाहीतर मग कोणी असू दे, ढिलू असू दे. तुझ्या डुलुलुलूच्या हलुलुलू बरोबर काय करायचं ते कर. आणि तुझ्यासारख्याकडनं टिप घेण्याची, किंवा म्हणजे तू काय टिप्स देतो ना, मी टिप देतो मोठा, तुला असा ॲटिट्यूड आणि बॉडी लँग्वेज तर बघा. तुम्ही एवढं सगळं तुम्ही एका ह्याच्यातच खाऊ शकतात, वेगवेगळं मागवण्याची गरज नाही आहे. आणि तू काय म्हणतो की आपल्याला असं आपण विचार करतो
की आपण समजा राईस मागवला तर मग नूडल कसे खाणार, म्हणून मग आपण काहीतरी एकच मागवतो, तर त्याच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. अरे राईस मागवला तर नूडल कसे खाणार हे आमच्यासारखे लोक विचार करतात. तुझ्यासारखा माणूस बकासूर पण लाजेल असा तू आहेस भस्मासूर. तुझ्यासारखा माणूस जो 5-5 राईस खाऊ शकतो आणि स्टार्टर खाऊ शकतो आणि चिकचे खाऊ शकते, ए खाऊ शकते, पेप्पे खाऊ शकतो, त्याला काय कसलं काय टेन्शन आहे. खा तू, खा बिंदास. आगवण लागली ना एकदा बुच बसलं पाहिजे, मस्त मजा येईल. पळ मग तिकडून, इथून तिथे तुझ्या त्या सगळे बाथरूम भरतील. सगळे बाथरूम म्हणजे सगळीकडे हे लागेल ना. आता एकामध्ये आई जाईल, एकामध्ये खाजुर्डी, मग मागचे ते मागे जे सुलभ शौचालय बांधलेत ना तिकडे पळेपर्यंत रांगोळी. तुझी फडतूस टिप आहे ना ती तुझ्याजवळच ठेव. आणि राहायला प्रश्न जरा तिला जरा बरे कपडे देत जा आणि जरा काहीतरी घे नवीन. ते ताईचे गाऊन हिला चिपकवू नको, ते सीईओचे. ह्याला वाटत असेल की ते सीईओला ते गाऊन घालून घालून 2दा झालं तिचं, तर आपलं एकदा तरी होईल म्हणून ते घालतो वाटतं का. आता म्हणजे हे आपलं चॅनल पारिवारिक चॅनल आहे म्हणून मी काय बोलू शकत नाही. नाहीतर बाबू आहेच, हे तुम्ही विचार करू शकता अफाट कल्पनाशक्तीचा वापर करून. बाबू दिद्दू फुलं पाडायला गेलेला बघितलं ना. फुलं तर काय पडली नाही, ते झाड फांदी पण हालत नव्हती. मोठा फिटनेस नाही आहे निम्मी फोपश्या. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. आय होप ऑल पॉईंट्स कवर्ड. काय राहिलं असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. उद्या माझी सुट्टी आहे, काही अपरिहार्य कारणामुळे उद्या पॉडकास्ट येणार नाही. होप तुम्ही समजून घ्याल, तसं मी कम्युनिटी पोस्ट टाकेन. सो जाता जाता उखाणा, लास्ट 2-3 पॉडकास्टमध्ये उखाणा दाखवलाच नाही, पण ये उखाणा तो बनता है. आजचा उखाणा आहे फनी ओमी दादांचा. अर्ज किया है, किती सांगितलं समजावून तरी पण स्वतःचीच लावतात अक्कल. किती सांगितलं समजावून तरी पण स्वतःची लावतात अक्कल. फाफ्या सेट स्वतःला समजतात हँडसम, पण डोक्यावर आहे टक्कल. टाकी टिक्की टाकी टिक्की टाकी टिक्की. वा 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 वा. चला तर मंडळी, एन्जॉय युअर वीकेंड. काळजी घ्या, भेटू आपण परवा. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर, बाय. मासलामा.